नमस्कार. मी अरविंद आठले आणि आपल्या समोर बसल्या डॉक्टर राधिका पारसनीस गुप्ते. आणि नाथ संप्रदायाचा अभ्यास प्रचंड त्यांनी केलाय. पहिले सगळे इंट्रोडक्शन मी तुम्हाला त्याची माहिती सगळी करून ओळख परिचय सगळा दिलेलाच आहे. आपल्या गुरूंविषयी गेले 3 भाग त्या भरभरून बोललेल्या आहेत. गुरुची भावना कशी असावी या संबंधी त्यांच्या भावना तुम्ही समजून घेतल्यात तर तुम्हाला गुरु म्हणजे काय हे नक्की समजेल. आणि आता आपण नवनाथांवर पुढे चालू करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं संभाषण सुरू करा. अ, नवनाथ भक्तिसार आणि नाथ संप्रदाय या विषयावर गेले 10-11 एपिसोड आपले झाले आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिलात. अगदी कुतूहलातून छान छान प्रश्न पुढे आले. हे सगळं वाचत असताना आणि बोलत असताना मिळालेला प्रतिसाद याच्यातून लक्षात आलं की खरोखर नाथ संप्रदायाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आहे. ती सेवा करण्याची खूप इच्छा आहे. त्यांना बाहेरून ऐकीव माहिती आलेली असते, पण ठोस माहितीसाठी ते खरंच भुकेले आहेत. हो. आणि नाथांबद्दलचं हे कुतूहल म्हणण्यापेक्षा जिज्ञासा जी लोकांच्या मनात एक वेगळ्या प्रकारची आहे. आणि आज हजारो वर्षापूर्वीचा हा नाथ संप्रदाय लोकांच्या हृदयात आहे. हे नाथांचीच शक्तीचा प्रचार आणि प्रसार आहे. अशा या नाथांना आणि माझ्या सद्गुरूंना विनम्र वंदन. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अनेक जण वाचतात आणि सगळ्यांना सामावून घेणारा हा ग्रंथ हा खरोखर केवळ चमत्कार, लीला आणि आध्यात्मिक बाजू एवढ्यातच बंदिस्त नाही. हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. कारण लोकांना असं वाटतं नवनाथ भक्तिसार म्हणजे फक्त अध्यात्म आहे. असं नाहीये. तर नवनाथ म्हणजे नवनाथ, भक्तिसार, भक्ती म्हणजे हृदयातनं हाक मारलेल्या गुरु शिष्याच्या नात्यांचं ते सार आहे. आणि हे गुरु शिष्यांच्या नात्यांचं सार म्हणजेच नाथांचा, ज्ञानाचा, विज्ञानाचा, मंत्रांचा, तंत्रांचा सगळ्या विषयाला गवसणी घालून मानवी जीवनाच्या मनाचा उत्क्रांत करणारा असा हा एक सुंदर ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे एक अमोल असा ठेवा आहे. बरोबर. अखंड अशी नवनाथांची चरित्र गाथा आहे, जी कधीही भंग पावू शकत नाही. अशा या अखंड अभंग ज्ञानाच्या ग्रंथात आपण सगळे स्नात होणार आहोत. खरं सांगते, एकदा तुम्हाला नाथपोथीचं वेड लागलं ना की तुम्ही कितीही त्याच्यातली भाषा सुरुवातीच्या काळात कठीण वाटली तरी त्यातले शब्द, त्याच्यातले ध्वनी तुम्हाला असे खेचून घेतात. आणि मग त्या शक्तीचं तुम्हाला स्पंदन जाणवू लागतात. ती स्पंदन तुमच्या शरीरामध्ये फिरू लागतात. हम्म. तुमच्या भक्तीची ऊर्जा जसा एखादा बल्ब पेटल्यावर सगळ्या खोलीमध्ये त्याचा प्रकाश पडतो. सकाळी सूर्य उगवतो तेव्हा तो कोणताच भेदभाव नाही करत की हा मला नावं ठेवणार आहे का, हा मला नमस्कार करणार आहे का, माझा प्रकाश नेमका कोणापर्यंत जाणार आहे, असं काहीच तो करत नाही. तो फक्त उगवण्याचं काम करतो. ती एक फार मोठी देवता आहे. आणि नाथ संप्रदायातली सूर्य ही आणि चंद्र ही फार मोठ्या देवता आहेत. आणि तो सारा असं म्हणता सारा असं म्हणतं त्या सूर्याच्या प्रकाशात दिवसभर असतो. रात्री तो दिसत नसतो, पण चंद्राची शीतलता मात्र नक्कीच असते. तसा आमचा नाथ संप्रदाय आहे. सगळ्यांच्यावर तोची पाखर असते, सगळ्यांच्यावर तो असतो आणि तो सगळ्यांना सामावून घेणार आहे. जात पात धर्म याचा विचार न करता सर्व धर्म समभावाचा तो नाथ संप्रदाय. आणि ही पोथी
पण सर्व धर्मभावाची आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत या पोथ्या उपलब्ध आहेत. अनेक जण या पोथीचं पारायण करतात. ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे श्रावणामध्ये ही पोथी लावली जाते अशी त्यांची भाषा असते, की आम्ही पोथी लावली. आता प्रांतवार भाषा बदलते, शब्द बदलतात, पण नाथांवरच्या भक्तीची भाषा एकच असते. माझा उदंड नमस्कार त्या शक्तीला. ही एकच भावना मानवी मनाच्या हृदयात असते. अशा भक्तीसार या ग्रंथाचं प्रारंभ आपण बघणार आहोत. मुळातच नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे 40 अध्याय आहेत आणि या 40 अध्यायांचा अभ्यास करत असताना मच्छिंद्रनाथापासून या ग्रंथाला प्रारंभ होतो. मुळात हा ग्रंथाची निर्मिती झाली कशी, तर मालू नरहरी या ग्रंथकाराने या ग्रंथाची निर्मिती केली. ती त्यांना का करावीशी वाटली, मालू नरहरी कोण आहेत, हा एक वेगळा एपिसोड आपण नंतरच्या याला घेणारच. पण आज आपण ग्रंथाला प्रारंभ करूया आणि ग्रंथातल्या आशयाला हातात हात घालून जाऊया. कारण हा आशय म्हणतो की मला अनेकांपर्यंत जायचंय, ते माझी वाट पाहताय आणि जे वाट पाहतात तिथे नक्की जावं. कारण ती वाट प्रेमाची असते, भक्तीची असते, आनंदाची असते, चैतन्याची असते आणि आशीर्वादांची असते, अखंड शुभेच्छांची असते. त्यामुळे जिथे वाट पाहिली जाते तिथेच जावं. त्यामुळे अनेक जण या ग्रंथाची वाट पाहतात आणि हा ग्रंथ जे वाट पाहतात त्यांच्यापर्यंत अगदी हृदयापर्यंत जातो बरं का. अशा या ग्रंथाचं सुरुवात कशी झाली, तर द्वापार युगाच्या अंती त्याच्या पुढे येणाऱ्या कलियुगात भक्तीचं महत्व वाढावं आणि लोकांचा उद्धार व्हावा म्हणून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने एक छान आयोजन केलं. मग हे कोणतं आयोजन होतं, तर तो सर्वांना सांगायचा की ह्या सभेत भक्त येणार आहेत, ऋषीमुनी येणार आहे आणि नवनारायण येणार. आता सभा बोलवल्या तिथे कोण कोण येणार हे आल्यावरच कळतं. तसे हे सगळे जण त्या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यांचं आगत स्वागत झालं आणि नंतर श्रीकृष्णाने आपलं मनोगत व्यक्त केलं. हे मनोगत काय होतं, तर कलियुगात अवतार घेऊन कोणी कोणतं कार्य करायचं हे श्रीकृष्णाने सविस्तरपणे त्या सभेमध्ये सांगितलं. त्याने काय काय सांगितलं श्रीकृष्णाने, की 9 नारायणांपैकी कवी मच्छिंद्र, हरी गोरक्ष, अंतरिक्ष जालिंदर, प्रबुद्ध कानिप, पिप्पलायन चरपटी, अभिहोत्र वटसिद्ध नागनाथ, दुर्मी नारायण भरतरी, चमस रेवन, करभाजन गहिनी या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायाचं कार्य पुढे होणार आहे. हे नाथ संप्रदायाचं कार्य म्हणजे हिंदू धर्माचं कार्य आहे. धर्माची स्थापना म्हणजे जीवनाच्या संस्कृतीची धारणा आहे. संस्कार आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक हे मानवी मनात रुजवून मनाचा विकास करण्याचं हे धर्माचं फार मोठं कार्य नाथ संप्रदायाने केलं. आणि त्यावेळी इतर ऋषी सुद्धा अवतार घेतील आणि ते कार्य करतील. त्यावेळेस कोण कोण होणार आहेत हे श्रीकृष्णाने सांगितलं. मग त्यांनी काय सांगितलं, कवी वाल्मिकी तुळशीदास होतील, शुकमुखी महाभक्त कबीर होतील, महामुनी व्यास जयदेव होतील आणि माझे म्हणजे श्रीकृष्णाचे परमप्रिय भक्त हे नामदेव होतील, जांबुवंत नरहरी होतील, बंधू बलराम हे पुंडलिक होतील, तर कैलासपती शंकर आणि श्रीकृष्ण ब्रह्मदेव आदिमाया ही मंडळी ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4 भावंडांच्या रूपात पुढे येतील. म्हणजे कोण, कधी, केव्हा, कसा अवतार घेणार हे आधीच ठरलेलं असतं. फक्त श्रीकृष्णाने हे भाकीत वर्तवलं. हे भाकीत नव्हतं फक्त,
तर पुढे येणाऱ्या या थोर विभूतींचे खऱ्या अर्थाने नावासकट प्रकटीकरण केलं. कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुक्रचार्यासारखं परमेश्वराच्या कार्यासाठी या भूतलावर प्रकट झाले. त्यांच्या चरित्रलीला म्हणजेच नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ. या ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ अशा अनेकांच्या कथा, लीला, चमत्कार, ज्ञानकांड आणि त्यांच्या चरित्र गाथातून उलगडून जाणारं नाथ तत्वज्ञान आपल्याला बघायला मिळतंय.